नमस्कार, माझे नाव मीरा विष्णू साळगावकर. मी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या शाळेमध्ये शिकत आहे. जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका सावंतवाडी, राज्य महाराष्ट्र या प्रशालेमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. विकसित भारत बिलथम प्रकल्प अंतर्गत आमची आरपीडी हायस्कूल सावंतवाडी ही शाळा मोती तलावाच्या शेजारी स्थित आहे. तलावात सतत शेवाळ येणे, जलजीवांचे कुजणे व पाण्यातील प्रदूषण यामुळे दुर्गंधी निर्माण होते. या कुबट वासामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना श्वास घेण्यात त्रास होतो, एकाग्रता कमी होते, तसेच आरोग्याची समस्या निर्माण होतात. ही एक स्थानिक आणि पर्यावरणीय समस्या आहे. मोती तलावातील दुर्गंधी कमी करून शाळा व आसपासचा परिसर स्वच्छ, प्रदूषण मुक्त व आरोग्यदायी बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही नैसर्गिक जलशुद्धीकरण, वनस्पती उदाहरणार्थ वॉटर हायटर, डकवीड आणि वेटिवर ग्रास इत्यादी वनस्पती वापरून बायोफिल्टर, सौर ऊर्जा असला एअर पंप व इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम सोल्युशन वापरून पर्यावरणपूरक अशी जलशुद्धीकरण उपाययोजना करत आहोत. पर्यावरणपूरक जलशुद्धीकरण यंत्रात वीज किंवा कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर नाही केला. संपूर्ण प्रक्रिया ही नैसर्गिक गाळणी पद्धतीवर आधारित आहे. वरील पात्रात वरून पाणी ओतले जाते आणि वरील थरात खडी असते, त्यामुळे मातीचे मोठे कण, माती व घन पदार्थ अडवते. कोळसा, ज्यामुळे पाण्यातील दुर्गंधी, रंग आणि काही हानिकारक द्रव्ये शोषून घेतात. आणि शेवटचा थर म्हणजे कापूस, ज्यामुळे अशुद्ध पाण्यातील शिल्लक राहिलेले सूक्ष्म कण अडवते आणि दुसऱ्या पात्रात शुद्ध पाणी जमा होते. ही शुद्धीकरण प्रक्रिया 100% नैसर्गिक गाळणी प्रक्रिया आहे. ही प्रायोगिक आहे, परंतु तलावाचा पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे अशा वेळी तलावाच्या कडेला इको बायोफ्युएल युनिट्स बसवणे. या युनिटमध्ये जलशुद्धीकरण करणारा वनस्पती व बायोफिल्टर असते. त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणारा एअर पंप पाण्यात सतत हवा सोडेल, ज्यामुळे ऑक्सिजन वाढेल व दुर्गंधी कमी होईल. तसेच दर आठवड्याला ईएम सोल्युशन टाकून पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे कुजणे रोखले जाईल. आम्हा विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन करताना या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येमुळे आम्हाला इको फ्युएलवर तलाव, विहिरी किंवा साठे या अभिनव प्रयोग ही उपाययोजना योग्य वाटली. धन्यवाद.